शाळेत शिक्षकच नाही आहेत, मग शिक्षक गेले तरी कुठे? तर शिक्षक आहेत मतदानाच्या कामावर. मग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय? एकीकडं सरकार गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या घोषणा करत आहे, पण दुसरीकडं वर्ग खोल्यांमध्ये शिक्षकच नसल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलंय. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील परिस्थिती सध्या गंभीर बनली असून या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. नेमकं काय हे संपूर्ण प्रकरण? चला पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. राज्यात सध्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची BLO म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. परळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण 623 शिक्षक कार्यरत आहेत. मात्र त्यापैकी तब्बल 550 शिक्षकांना मतदार नोंदणी आणि पडताळणीच्या कामावर पाठवण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आता अवघे 73 शिक्षक उरल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शाळांमध्ये 50 ते 90% शिक्षक वर्गाबाहेर गेलेत. काही ठिकाणी तर मोजके शिक्षक संपूर्ण शाळेचा कारभार सांभाळत आहेत, तर काही ठिकाणी जवळपास विना शिक्षक शाळा झाल्याचं चित्र आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मोहीम 30 जून ते 29 जुलै या कालावधीत पूर्ण करायची. त्यामुळे शिक्षकांना मतदार नोंदणी, सर्वेक्षण, पडताळणीच्या कामात व्यस्त राहावं लागणार आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणावर होत असल्याची चिंता पालक आणि शिक्षणप्रेमींनी व्यक्त केली. दरम्यान शिक्षक संघटनांनी या निर्णयावर आक्षेप घेतलाय. शिक्षण विभागानं अध्यापनाला प्राधान्य देत अशा निवडणूक किंवा प्रशासकीय कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी अशी त्यांची मागणी आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळणं कठीण होईल असा इशाराही त्यांनी दिलाय. आता या संपूर्ण प्रकरणाकडे शासन आणि प्रशासन कोणता निर्णय घेतं याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. मी आहे विश्वजित, पाहत राहा लोकाशा TV.